काही लोक मोबाईल बघत जेवण करतात, काही लोक टीव्ही बघत जेवण करतात. मग त्यांची खरी भूक त्यांना समजत नाही की आपण पोटभर जेवतोय का रीलच्या बघण्याच्या नादामध्ये भरपूर प्रमाणात जेवण केलेलं आहे. अशा वेळेस बऱ्याच वेळा लोकांना पित्ताचा त्रास होतो, बऱ्याच वेळा शुगर वाटते, बऱ्याच वेळा बीपी फ्लक्च्युएट होतो या कारणामुळे. आज बऱ्याच आया आज 1.5 महिन्यानंतर लॅपटॉप शेजारी असतो, बाळ पलीकडे असतं, मग दूध यायचं कमी व्हायला लागतं. ज्यांचे काही अबॉर्शन झाले त्या स्त्रीला वाटतं की माझं झालं, काही नाही, आता मला काही होणार नाही. पण आयुर्वेद शास्त्र सांगतं की अबॉर्शन झाल्यानंतरही 9 महिन्यानंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये दूध येतं. न मिक्स केल्या जाणाऱ्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा मिक्स करतो. कुठलेही फळ, कुठलेही दूध मिक्स करतात आणि आज लोक मिल्कशेक घेतात. ते गरविष म्हणून सांगितलं आणि त्या गरविषामध्ये कंबरदुखी हे एक लक्षण आलेलं आहे. काही लोकांमध्ये स्ट्रेंथ कमी असल्यामुळे दुखते, काही लोकांमुळे सूज असते, तिथे आजूबाजूच्या मसल सुजतात, त्याच्यामुळे पेन असतं. बरेच लोक वॅक्सिन्स घेतात आणि त्यातनं त्यांना चालू झालेली कंबरदुखी. तर एक लक्षात घ्या, कंबरदुखी हे प्रकरण फार मोठ्या प्रकारे वेगवेगळ्या आजारांचं लक्षण आणि उपद्रवाचं लक्षण म्हणून आले. तर अपुरी झोप आणि अंगदुखी यांचं एकमेकांशी काही कनेक्शन आहे का? बऱ्याच वेळा झोपणं जे आहे कमीत कमी 8 तास, 9 तास, 10 तास पाहिजे. पण झोप जर 2 तास, 3 तास होतीये किंवा सतत निद्रा खंडित होतीये, तर अशा केसेसमध्ये अंग सकाळी दुखायला लागतं आणि त्यामुळे ताप येतो. ताप येण्याचं कारण आहे तिथे वात प्रकुपित होतो आणि वात प्रकुपित झाल्यामुळे, झोप न झाल्यामुळे सगळे डोळे सुजतात. अनसीन मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मंडळी, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याचे विकार ही दुखणी मागं लागतात. पण आता प्रत्येकाचीच लाईफस्टाईल बदलली आहे आणि या बदलत्या लाईफस्टाईलमुळे तरुणांमध्ये देखील हा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. आपल्या सगळ्यांनाच वाटतं पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, हाड वाकणे, गादी सरकणे या सगळ्या आजारांवर एकच पर्याय आहे, तो म्हणजे ऑपरेशन. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि याच संबंधित आपल्या सगळ्यांच्या मनातील शंका कुशंका नाहीशा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी सर. सर, अनसीन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर भंडारी सरांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर भंडारी सर हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, कायरोप्रॅक्टर आहेत आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध हाडवैद्य म्हणून त्यांची ओळख तर आहेच, पण परदेशात जाऊनही त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केलाय. सरांनी आतापर्यंत 20,000पेक्षा जास्त पेशंट ऑपरेशन शिवाय बरे केलेत. त्यामुळे आज आपण या पॉडकास्टमध्ये सरांकडून जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे अनसीन मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांनी शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की बघा. तर सर, आपण सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे सध्या प्रत्येकाचीच लाईफस्टाईल बदलली आहे. तर ह्या बदलत्या लाईफस्टाईलचा आपल्या शरीरावर आणि आपल्या हाडांवर काय परिणाम होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या काळात आपली लाईफस्टाईल ही कशी असली पाहिजे? एक लक्षात घ्या, बरेच रुग्ण आज लाईफस्टाईल जी आहे ती प्रत्येकाची लाईफस्टाईल ही प्रत्येकाच्या कामामुळे, प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या वेगवेगळ्या जे लोक, काही लोक जॉब करतात आहे, काही लोक बिझनेस करतात आहे, काही लोक नोकरी करतात आहे. तर हे सगळं करत असताना त्याचबरोबर मुलं, घरातले आई वडील त्यांची सगळी काळजी घेत असताना बऱ्याच वेळा काही लोक व्यायामाचा अभाव करतात, काही लोक अति व्यायाम करतात, काही लोक दिवसभर रील्सवरती किंवा इंस्टावरती किंवा फेसबुकवरती असतात, काही लोक सतत गेम खेळत असतात. तर एक लक्षात घ्या, लाईफस्टाईल ही ज्याची त्याची अशी पाहिजे की सकाळी लवकरात लवकर उठलं पाहिजे. सकाळी 5:30 वाजता, 6 वाजता कंपल्सरी आपण उठलं पाहिजे आणि सध्याच्या तरुणांना तेच जमत नाहीये. एक लक्षात घ्या, जेवढं लवकर आपण उठूयात तेवढं सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात निर्माण चांगल्या होणार आहेत. एक लक्षात घ्या, सूर्य हा संध्याकाळी नाही उगवलाय, चंद्र हा सकाळी नाही उगवलाय. तर आपलं जे उठणं आहे जे लवकर असेल तर आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे एन्झाईम, सगळ्या प्रकारचे हार्मोन्स हे चांगल्या प्रकारे सिक्रेट होणार आहेत. त्याचबरोबर आपण सकाळी 6, 5:30, 6ला उठतोय तर या काळामध्ये आपानाचा वेग जो आहे तो ऑटोमॅटिक अनुलोमन होतं, जेणेकरून आपलं पोट हे व्यवस्थित साफ होणार आहे. जे लोक उशिरा उठणार आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन, संडास साफ न होण्याचा त्रास, बगंदरासारखा त्रास, पाईल सारखा त्रास, फिशर सारखा इतर आजार हे दिवसेंदिवस वाढत चाललेत.
त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आपल्याला थोडेसे व्यायामाचे प्रकार, जसं सूर्यनमस्कार आहे, ते आपण जर रोज कंपल्सरी 3 ते 5 सूर्यनमस्कार घातले, प्रत्येक पोझिशन मध्ये 20 ते 30 सेकंद आपण थांबतोय, तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे एनर्जी ही क्रिएट होणार आहे. एक लक्षात घ्या, आहार हे तर पाहिजेच, पण आहारासोबत व्यायाम जो आहे तो व्यायाम म्हणजे आपल्या शरीराचा उदान वायू आहे. आपल्या शरीरातला उदान जर चांगला क्रिएट झाला, चांगला बनला, तर आपण आपले विचार, आपले मन, आपण काय विचार करतोय, आपलं मन काय विचार करते, आपली बुद्धी काय करते, हा सगळ्या गोष्टीचा भाग हा तुमच्या व्यायामामुळे होणार आहे. कारण व्यायामामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट कोपअप करता येते. आज जरी राग आला, त्या रागावरती नियंत्रण आपण मेडिटेशनने आणू शकतो. आपल्याला चिडचिड होतीये, आपल्याला भीती वाटतेय, याला कोपअप करायचं असेल तर व्यायाम, अनुलोम विलोम, प्राणायाम जे आहेत ते तुमची कोपअप शक्ती ही वाढवणार आहेत. त्याचबरोबर तुमचं जेवण जे आहे, लाईफस्टाईल मध्ये दुसरं काय होतं हे बघा, आहार, विहार आणि आपलं मन, या 3 गोष्टी प्रामुख्याने आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर बघतो. तर आहार जो आहे तो एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. तर शक्यतो 9:30 वाजता सकाळचं जेवण आपण हे केलं गेलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण एक 6:30 वाजता केलं पाहिजे. हे जेवण करत असताना षडरसात्मक आहार, षडरसात्मक म्हणजे काय, तर गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खायचेत, आंबट खारट पदार्थ हे जेवणाच्या मध्ये खायचेत. म्हणजे आपली एक चपाती खाऊन झाली, त्यानंतर कंपल्सरी चिंचेची चटणी, आवळा, 2 आवळे आपण चावून खाल्ले पाहिजे किंवा आवळ्याची चटणी खावा. त्याचबरोबर ताक जे आहे ते जेवणाच्या मध्यभागी प्यायचं आहे, जेणेकरून ते अन्न पचायला मदत करेल. आल्याचा तुकडा आणि मीठ हे जेवणाच्या मध्ये खाल्लं पाहिजे. तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खायचे. आज बऱ्याच वेळा काय होतं की लोक वेस्टर्न सायन्स प्रमाणे जेवणाच्या शेवटी गोड करतात. तर एक लक्षात घ्या, जेवणाच्या सुरुवातीला जर गोड पदार्थ आपण खाल्ले तर पचन हे चांगलं होणार आहे, ताकद चांगली वाढणार आहे. आणि त्याचबरोबर तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खायचे. जसं लसणाची एखादी पाकळी जेवणाच्या शेवटी खावा, एखाद्या मिरचीचा तुकडा जेवणाच्या शेवटी खावा. ह्यानी पचन चांगलं होणार आहे आणि बुद्धी विकसित होणार आहे. एक लक्षात घ्या, मिरचीची तुकडा हा शेवटी खाल्ल्यामुळे अग्निगुण आपल्या शरीरातला वाटतो आणि अग्नी आणि बुद्धीचा संबंध आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट जी आहे, आपल्याला 4 भाग आपल्या पोटाचे आहेत, 4 भागापैकी 2 भाग हा सॉलिड पदार्थ खायचा आहे, 1 भाग हा लिक्विड पदार्थ खायचा आहे आणि 1 भाग हा मोकळा ठेवायचा की जो अन्न पचायला मदत मिळेल. जर वायू फिरलाच नाही शरीरामध्ये तर आपलं अन्न पचन होणार नाहीये. जर आपण खूप प्रमाणात जेवण करतोय तर मग बऱ्याच वेळा लोकांना समजत नाही. बरेच लहान मुलं माझ्याकडे येतात, एक 4थी 5वीतली मुलं माझ्या दवाखान्यात येतात. आई सांगते की तो खूप प्रमाणात अजीर्ण झालाय, खूप प्रमाणात त्याला उलट्या वारंवार होतात, ते पित्ताचा त्रास वारंवार त्या मुलाला होतो, एवढ्याशा लहान मुलांना. मग जेव्हा मी केस टेकिंग घ्यायला बघतो तेव्हा समजतं की तो मुलगा रील बघून जेवण करतो रोज. युट्यूबच्या रील्स बघत जेवण केलं जातं. मग त्याला समजत नाही की त्याला भूक किती आहे. फार इतक्या प्रमाणात आई जेवण घालते की मग त्याला रोज संध्याकाळी उलट्या काढायला लागतात. तर एक लक्षात घ्या, हे खूप पेशंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. कारण लोक बऱ्याच वेळा, काही लोक मोबाईल बघत जेवण करतात, काही लोक टीव्ही बघत जेवण करतात. मग त्यांची खरी भूक त्यांना समजत नाही की आपण पोटभर जेवतोय का रीलच्या बघण्याच्या नादामध्ये भरपूर प्रमाणात जेवण केलेलं आहे. मग अशा वेळेस बऱ्याच वेळा लोकांना पित्ताचा त्रास होतो, बऱ्याच वेळा शुगर वाटते, बऱ्याच वेळा बीपी फ्लक्च्युएट होतो या कारणामुळे. तर एक लक्षात घ्या, एक भाग हा रिकामा पाहिजे जेणेकरून आपलं अन्नपचन चांगलं होईल. आपल्याला परत दुसरं भूक लागल्यानंतर जेवण करायचं आहे. पहिलं अन्न पचलेलं आहे, पहिलं खाल्लेलं अन्न आपण पूर्ण पचलंय आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला कडकडून भूक लागली. बरेच लोक आज ऑफिसमध्ये वेळ झाली म्हणून जेवण करतात. तर भूक लागल्यानंतर आपल्याला जेवण करायचंय. संध्याकाळचाही आहार त्याचप्रमाणे घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला फळं खायची असेल तर जेवणाच्या सुरुवातीला फळं खायची आहेत. असा जर आहार, विहार, मग आपण दिवसभराचं उठणं, बसणं, झोपणं, चालणं हे जे करतोय, तर एका जागेवरती 1 तासापेक्षा जास्त वेळ बसायचं नाहीये. तुम्ही 1 तास उभे आहात तर 10 मिनिटं बसा, त्यानंतर परत तुम्ही उभं राहून काम करा. कंटिन्युअस उभं राहणं, कंटिन्युअस बसणं हे तुमच्या आरोग्याला हितकारक नाहीये. त्याचबरोबर तुमचे विचार काय आहेत, तुमच्या डोक्यात सतत ताण आहे का, तणाव आहे का, ह्या जर असेल तर बऱ्याच वेळा वेगवेगळे आजार हे निर्माण होऊ शकतात. काही लोक अतिविचार करतात, काही लोक सतत छोट्या छोट्या गोष्टींचा शोक करत बसतात,
काही लोकांच्या मनामध्ये सतत राग येत असतो, मग ह्याचा परिणाम तुमच्या कुठेतरी अवयवाशी आहे. कधी कधी मग लिव्हर मिसअलाइन होतात, कधी कधी किडनी मिसअलाइन होते, कधी कधी डिओडिनम मिसअलाइन होतं. तर एक लक्षात घ्या, आहार, विहार आणि आपली दिनचर्या, त्याचबरोबर ऋतुचर्या म्हणजे काय, तर आपण थंडी आली तर त्या प्रमाणे आहार आणि विहार बदलला पाहिजे. उन्हाळा आला त्याप्रमाणे आहार विहार बदलला पाहिजे. तसंच व्यायाम जे आपण करतोय, थंडीच्या काळात तुम्ही व्यायाम दुप्पट करा. जोपर्यंत तुम्हाला घाम येत नाही तोपर्यंत व्यायाम करायचा आहे. उन्हाळ्यामध्ये तुमचा घाम लवकर येणार आहे, मग तिथे व्यायाम तुम्ही थांबवा, कमी करा, अर्धा. हे जर आहार विहार आणि आपलं मन हे जर प्रसन्न असेल तर आयुर्वेदाची व्याख्याच आहे, स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम. स्वस्थ व्यक्तीचं जर स्वस्थ आपल्याला ठेवायचं आहे, पण स्वस्थ कोण, मग समदोष हा समग्नीच समधातू मल क्रिया प्रसन्न आत्मा स्वस्थ इति अभिधीयते. ज्याचे दोष समान आहेत, वात पित्त कफ हे ज्याचे समान आहेत. एक लक्षात घ्या, गाडीचं एक चाक आपण नाही चालू शकत. आज टू व्हीलर आपण चालवतोय, एक चाकाने आपण गाडी नाही चालू शकत. तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला चांगली भूक लागतीये, लघवी आणि संडास आपल्याला वेळेवर होतीये, तो स्वस्थ व्यक्ती आहे. समदोष ज्याचे वात पित्त कफ हे समान आहेत, ज्याचे धातू समान आहेत, रस रक्त मांस अस्थि मज्जा शुक्र, आणि जो प्रसन्न आत्मा आहे, ज्याला सतत काही झालं तरी तो प्रसन्न आहे. बायकोनी जेवण नाही केलंय तरी प्रसन्न आहे, बायकोनी जेवायला दिलंय तरी प्रसन्न आहे, आज कारल्याची भाजी आहे तरी प्रसन्न आहे. असे लोक प्रसन्न आत्मा आहे की ज्याला काही झालं तरी तो सतत प्रसन्न असतो, आनंदी असतो, मग कुठलाही आजार त्यांना होणार नाहीये. तर अशी लाईफस्टाईल आपली पाहिजे, जी आयडियल आयुर्वेद शास्त्राने सांगितली आहे. व्यायामामध्ये योगा करावा की जिम करावं? खूप चांगला प्रश्न विचारला. हे बघा, दोन्ही करायचं आहे. आपल्याला इंडियन पण अन्न जेवण करायचंय आणि फॉरेनचंही अन्न खायचंय. तशा पद्धतीने आपल्याला व्यायाम जे आहेत, जिम आणि योगासनं, या दोघांमध्ये फरक काय, तर जिमिंग जे आहे ते शाखागत व्यायाम आहेत, जिथे आपण डंबेल्स उचलतो, जिथे आपण पायाची हॅमस्ट्रिंग मसल, गॅस्ट्रोनिमियस मसल म्हणजे पिंढऱ्या, त्याचबरोबर बायसेप ट्रायसेप ह्याच्यावरती जास्त महत्व असतं. त्याचबरोबर योगासनामध्ये तुमचं मेडिटेशन, त्याचबरोबर तुमचे पोटाचे म्हणजे ऑर्गनचे व्यायाम तिथे योगासनात जास्त आहेत. जिथे हालचाली कमी आहेत पण स्ट्रेंथ वाढते. पोटाच्या आजूबाजूच्या अवयवांची स्ट्रेंथ वाढणारे योगासनाने. तुम्हाला दोन्ही आठवड्यातले 3 दिवस तुम्ही जिम करा, 3 दिवस योगा करा, जेणेकरून, आणि त्याचबरोबर मेडिटेशन करा. म्हणजे इमोशन, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि तुमची शाखागत हेल्थ, ही तिन्ही गोष्टी तुमच्या नॉर्मल होणार आहे. फक्त करत असताना एक आहे की तुम्ही तुमच्या वयामानानुसार, तुमचं वय किती आहे आणि तुमचं जे वर्किंग आहे ते काय प्रोफेशन मध्ये तुम्ही आहात, त्याचबरोबर तुमच्या शरीरात किती एनर्जी आहे त्या पद्धतीने करायचंय. अति तिथे माती. तुम्ही रोज जिमिंग पण कराल, योगा पण कराल, स्विमिंग पण कराल, तर तिथे तुमचे आजार वाढणार आहे, तिथे धातू क्षय होणार आहे. तर तुम्ही सोमवारी योगा करा, मंगळवारी जिम करा, बुधवारी परत योगा करा, गुरुवारी जिम करा. हे करत असताना योगासनं पण एकसारखी नाहीयेत. पहिली तुम्ही सुरुवातीला स्टँडिंग आसनं करा, मग एक दिवस पोटावरची आणि पाठीवरची आसनं करा, बॅकवर्ड आसनं करा एक दिवस हालासन, सर्वांगासन, शीर्षासन अशी काही आसनं करा, आणि एक दिवस पूर्ण मेडिटेशन, ज्याच्यामध्ये तुमची सगळं मेंटल हेल्थ जो आहे, मेंटल पीस जो आहे तो पूर्ण नॉर्मल होईल. ज्याच्यामध्ये सोहम साधना आली, न्यास आलं, हे सगळं अनुलोम विलोम प्राणायाम आले, कपालभाती आले, हे वेगवेगळ्या प्रकारचे श्वासाचे जे एक्सरसाइज आपण केले तर खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये इमोशन बिल्ड होणार आहे आणि कोपप प्रवृत्ती आपली वाढणार आहे. एक लक्षात घ्या, आज बघा थोडंसं आपण गाडी चालवतोय आणि गाडी चालवत असताना कुठेतरी एखादी टू व्हीलर दुसऱ्या गाडीला धडकते, किती पित्त खवळतं त्याचं. फार लोक लगेच चाकू घेऊन किंवा मारायला मुस्काडीत उठतात, कारण त्यांचं पित्त जे कोपप प्रकार आहे हा दिवसेंदिवसात कलियुगामध्ये कमी कमी होत चाललाय. जर तुम्ही गुरुचरित्र दुसरा अध्याय जर वाचला असेल, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव बसलेले होते आणि कली पृथ्वीवरती येत होता, आणि पृथ्वीवरती येत असताना त्याच्या हातामध्ये एका हातात लिंग होतं आणि एका हातात जीवा होते. तर ब्रह्मदेव म्हणला, हे कुठे घेऊन चालला तू? ते म्हणले, मी पृथ्वीवरती चाललोय, आता कलियुग येणार आहे, आणि कलियुग हे असं आहे की जिथे जीवेवरती आणि लिंगावरती कोणाचाही कंट्रोल असणार आहे. म्हणून बघा, बऱ्याच वेळा जीभ जी आहे ती खाण्यामुळे
आणि बोलण्यामध्ये हे कुणाचीच कंट्रोलमध्ये नाही. आज लोक पाहिजे ते कसेही कशातही काही मिक्स करून खातात आहे. म्हणून आपल्याला आपल्या स्वतःची बुद्धी चालवायची की मला नक्की काय खायचं आहे आणि माझी स्वतःची भूक किती आहे. आणि बोलायचं ते पण बऱ्याच वेळा बघा चुका बऱ्याच होतात, मग मनस्ताप होतो. मग त्या मनस्तापामुळे मग वेगवेगळे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात. बऱ्याच वेळांना लोकांना मेंटल डिसऑर्डरला सामोरं जावं लागतं. काही लोकांना बऱ्याच वेळा अति चिडचिड करतात, अति ताणतणावामध्ये घेतात, थायरॉइड सारखे आजार होतात. काही जणांना सिझोफ्रेनिया सारखा आजार होतो. तर एक लक्षात घ्या, सगळ्याची कारण आहेत अतियोग, बोलण्याचा अतियोग, वाणीचा अतियोग आणि खाण्याचा अतियोग. तर तुम्ही जसं गाडीचे वगैरे उदाहरण दिलेत, तर समजा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याच्या हाडांना मार लागलाय आणि एखादा हाड जर तिरपं झालंय, तर ह्याच्यावर ऑपरेशन हाच एक पर्याय आहे का? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांमध्ये जेव्हा ऍक्सिडेंट होतो किंवा ट्रॉमा होतो, त्या ट्रॉमामध्ये बऱ्याच वेळा कधी कधी हार्ट फ्रॅक्चर्स होतात काही पेशंटमध्ये. बऱ्याच वेळा जेव्हा ऑपरेशन्स होतात, त्या ऑपरेशन्स मध्ये बऱ्याच वेळा काही लोकांची चकती ही बाहेर येते. काही लोकांचे डिस्क एकमेकावरती घासले जातात आणि त्याच्यामुळे मणका तिरका होतो. ज्यावेळेस गादी बाहेर येते, गादी बाहेर आल्यामुळे बऱ्याच वेळा मणका तिरका होतो. काही वेळेला मणक्यांचे फ्रॅक्चर्स होतात. मणक्यांचे फ्रॅक्चर्स होतात म्हणजे काय, तर मणका जो आहे तो दबला जातो, चेपला जातो आणि तिथलं पाणी जे आहे ते बऱ्याच वेळा कमी होतं. काही वेळेस ऍक्सिडेंट होतो, तिथले लिगामेंट्सला प्रॉब्लेम येतो, काही वेळा मसलमध्ये प्रॉब्लेम येतो. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक केस टू केस डायग्नोज करणं गरजेचं आहे की इथे मसलचा प्रॉब्लेम आहे, इथे फेशियाचा प्रॉब्लेम आहे, इथे नर्वला काही प्रॉब्लेम झालाय का, इथे मणका तिरका झालाय. तर मणका तिरका होणं जो प्रकार आहे तो बऱ्याच वेळा गादी बाहेर आल्यामुळे मणका तिरका होतो. चकती ही बाहेर येते, न्यूक्लियस पल्पस हा बाहेर येतो आणि तो बाहेर आल्यानंतर बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये मुंग्या येतात, काही पेशंटमध्ये पाय जड व्हायला लागतो. काही वेळा मणके तिरके होणं ही वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळी कारण आहेत. त्याच्यामुळे तिथे डायग्नोज करणं आणि जी गादी बाहेर आली आहे ती विना ऑपरेशन ही बरी होऊ शकते. तर मणका जो तिरका झालाय तो नक्कीच सरळ होणार आहे. कारण बऱ्याच वेळा लोक घाबरून जातात की आता ऑपरेशन सांगितलंय. पेशंट जेव्हा मणका तिरका होतो तेव्हा तो पहिला ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातो. ॲलोपॅथी गेल्यानंतर मग बऱ्याच वेळा त्याला सांगितलं जातं की नाही, इथे ऑपरेशन करावं लागेल. मग जसं ऑपरेशनला बसलाच आहे तिथे, तर तिथे आजूबाजूला 4-5 लोकांचे ऑपरेशन झालेले लोक फॉलोअपला आलेले असतात. ते म्हणतात, अरे ऑपरेशन करू नको, माझा लघवीचा कंट्रोल गेलाय, अरे माझा मोशनचा कंट्रोल गेलेला आहे, माझ्या. मग कोणतरी नातेवाईक भेटायला येतात, कारण बऱ्याच वेळा ऑपरेशन झालेलं आहे, सांगितलंय, माणूस ऍक्सिडेंट झाला. मग घरी नातेवाईक जेव्हा भेटायला येतात, मग कोणीतरी सांगतं, अरे माझ्या मावशीचं पण ऑपरेशन झालं, त्यांचंही सक्सेस झालं नाहीये, तिथे त्यांचा पाय जड होतोय, ते बेडंट आहेत, झोपूनच आहेत एका. मग पेशंट सायकोलॉजिकली थकून जातो आणि तो डिप्रेशन मध्ये जातो की अरे नक्की मला ऑपरेशन करायचं तर नाही करायचंय का करू नको. मग एक लक्षात घ्या, मॅन्युअल थेरपी ज्या आहेत ह्या नक्कीच वरदान आहेत, ज्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये आता वापरल्या जातात, की ज्या 2 मणक्यातलं अंतर वाढवलं जातं. जी गादी बाहेर आली आहे, न्यूक्लियस पल्पस जो बाहेर पडलाय, चकती जी बाहेर पडली आहे, जर अंतर वाढलं तर ती चकती परत आत जाते जागेवरती आणि जे तिरकं झालंय ते परत सगळं सरळ होतं. बऱ्याच वेळा काही लोकांचं तिरकं होतं, काही लोकांचा बटकचा भाग मागे येतो, कमरेचा भाग मागे येतो, काही लोकांची कंबरच पुढे गेलेली असते. तर एक त्याच्यामध्ये जे तिरकेपणामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स बघायला मिळतात आणि त्या लोकांना धड उभं राहता येत नाही. म्हणजे थोडंसं भाजी आणायला जरी सांगितलं तरी ते 10 मिनिटं चालू शकत नाही. हे नक्कीच बरं होतं आणि याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे मॅन्युअल थेरपी कार्य करते. त्याचबरोबर त्यांनी योगा केला, मॅन्युअल थेरपीच्या ट्रीटमेंट्स घेतल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 13 ते 17 प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स या दिल्या जातात. महिन्यातनं 1 दिवस पेशंटला बोलवलं जातं आणि खूप चांगल्या प्रकारे ते तिरके झालेले पेशंट हे बरे होतात. अच्छा, आता मी सुरुवातीला जसं सांगितलं की तुम्ही आतापर्यंत 20,000पेक्षा जास्त पेशंट हे ऑपरेशन शिवाय बरे केलेत, तर डॉक्टर भंडारी यांची स्पाइन टेक्निक मध्ये फरक काय आहे नक्की? एक लक्षात घ्या, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक म्हणण्याचं कारण आम्ही जवळजवळ 30 ते 40 कंट्री मधले वेगवेगळे उपचार पद्धती ज्या स्पाइन वरती केल्या जातात त्याचं इंटिग्रेशन भारतात केलं. गेले 19 वर्ष आम्ही सतत याच्यावरती काम करतोय आणि याच्यामध्ये आम्ही काय केलं तर पहिली गोष्ट, अमेरिकेत स्पाइन साठी काय चाललंय की जी विदाऊट ऑपरेशन ज्या ट्रीटमेंट्स आहेत
त्याचा सगळ्याचा मी अभ्यास स्वतः केला. काही कोर्सेस माझे दिल्लीमध्ये झाले, काही कोर्सेस अमेरिकेचे माझे मुंबईमध्ये झाले, काही कोर्सेस माझे बँगलोरमध्ये झाले आणि काही कोर्सेस फ्लोरिडाला ऑनलाईन कोर्सेस, कॅनडामध्ये ऑनलाईन काही कोर्सेस केले. तर हे सगळं करत असताना तिथले प्रोफेसर लोक, तिथले टीचर्स इंडियामध्ये येऊन आम्हाला सगळं ते शिकवत होते. मग त्याच्यामध्ये मनका क्रायोप्रॅक्टर नावाची ट्रीटमेंट मी चायनाला जाऊन शिकलो. चायनाला मी शांघायला होतो काही दिवस. तिथे गेल्यानंतर मी 113 मजली हॉस्पिटल होतं स्पाईनचं. मग तिथे मी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स जे आहेत त्या पेशंटला डायग्नोसिस कसं करायचं, पेशंटचा एक्सरे कसा रीड करायचा, पेशंटला आम्ही एक नर्वोस्कोप नावाचं एक अमेरिकेचं मशीन आहे, ते मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत लावतो आणि कुठली नव ही डॅमेज आहे, कुठल्या नवचं टेम्परेचर वाढलेलं आहे, कुठल्या नव मध्ये आता प्रॉब्लेम, त्या नवमुळे त्या पेशंटला दुखतंय हे आम्ही डायग्नोज करतो. त्याच्यामध्ये डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमध्ये आम्ही मसल टेस्टिंग करतो, फेशिया टेस्टिंग करतो, पेशंटची नाडी परीक्षा बघितली जाते, पेशंटचा स्वभाव कसा आहे, पेशंटचे चालणं कसं आहे, पेशंटचं बसणं कसं आहे, पेशंट कसा वागतोय, गेट पॅटर्न कसं आहे, फॉरवर्ड बेंड कसं आहे, बॅकवर्ड बेंड कसं आहे, याच्यावरती एक निदान केलं जातं की नक्की पेशंटला होणारा त्रास काय आहे. त्याचबरोबर त्यानंतर पेशंटचा एक्सरे चेक केला जातो. एक्सरे मधलं मार्किंग आम्ही करतो की नक्की मणका किती तिरका झालाय, किती गादी किती प्रमाणात बाहेर आली आहे. गादी बाहेर आल्यानंतर तिथला एपिकॅनॉल MRI मध्ये दिसतं. एपिकॅनॉल डायमीटर हा कमी होतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा फॅसेट ॲट्रोपी, लिगामेंटम फ्लॅवम ची ॲट्रोपी, त्याचबरोबर ॲन्युलस फायबर टियर, तिथलं फ्लुइड जे आहे न्यूक्लियस पल्पस त्याच्यामुळे स्टिनोसिस होतं, पेशंटला मुंग्या लागतात, पेशंट थोडंसं वर राहिलं की त्याला बसावं असं वाटतं, सकाळी उठल्या उठल्या कंबर कडक होते. तर या सगळ्या सिम्पटम मध्ये त्याच्या पेशंटनुसार आम्ही मॅन्युअल थेरपी त्यांना देतो. त्याच्यामध्ये पहिली थेरपी आहे ती क्रायोप्रॅक्टर. तर क्रायोप्रॅक्टर मध्ये आम्ही बोन सेट करतो. उजव्या साईडनी मणका जर बाहेर आलाय आणि वरती गेलाय तर त्याला डाव्या साईड कडे नेऊन खाली आणलं जातं. त्याच्यासाठी विशिष्ट गन्स, विशिष्ट टेबल्स आहेत. त्याचबरोबर पेशंटला एका अंगावरती झोपवलं जातं आणि जो मणका तिरका झाला त्याला रिअलाइन करून त्याच्या खाचेमध्ये बसवलं जातं. दॅट इज द क्रायोप्रॅक्टर. सेकंड ट्रीटमेंट इज फेशियल मॅनिप्युलेशन. फेशियल मॅनिप्युलेशन मध्ये पोश्चर करेक्शन आणि त्याचबरोबर पेशंटला ग्रॅव्हिटीशी बॅलन्स केलं जातं. बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याची कंबर तिरकी असते, शोल्डर पुढे मागे गेलेले असतात, मांडी बारीक होत चाललेली असते, जो पाय दुखतोय तो पाय हळूहळू बारीक होत चाललेला असतो. मग त्या पायाची ताकद आम्ही वाढवतो. तिथे मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस आणि त्याच्यासोबत पोश्चर करेक्शन, पेशंटचे खांदे, पेशंटची कंबर, पेशंटच्या मांड्या, पेशंटचे गुडघे, पेशंटचे पाय हे रिअलाइन केले जातात विथ द ग्रॅव्हिटी. सगळे बॉक्सेस रिअलाइन केले जातात. मग त्याच्यासोबत पेशंटला इस्तम नावाची आम्ही ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे प्रोब्स आहेत. त्या प्रोबने जिथे जिथे गाठी झाल्यात मानेमध्ये, कमरेमध्ये, त्या गाठी सोडवल्या जातात. त्याचबरोबर पेशंटचे इस्तम नावाच्या ट्रीटमेंटमध्ये बरेच नोड्स जे आहेत, लिम्फ नोड्स जे आहेत, ते जिथे जिथे सुजलेत, जिथे जिथे गाठी झाल्यात त्या गाठी सगळ्या सोडवल्या जातात. अल्ट्रासाऊंड नावाची थेरपी आहे ज्याच्यामध्ये कॅलोजन फायबर रिलीज केले जातात. त्याचबरोबर योगा घेतला जातो. योगामध्ये बऱ्याच वेळा पेशंट्सचे आम्ही काय करतो, सकाळी झूम वरती साधारण एक 550 पेशंट आता झूम वरती आहेत की जे सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 6:30 ते 7:45 वाजेपर्यंत आमच्यासोबत योगा करतात. मेडिटेशन्स, योगा, त्यासोबत आम्ही ANS थेरपी. ANS म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पेशंटला वेगस नर्व जी आहे म्हणजे पेशंटचे इमोशन आणि पेशंटची नर्वला स्टिम्युलेशन देतो जेणेकरून पेशंटची बॉडी रिअलाइन होत आहे. त्याचबरोबर त्यांचा स्ट्रेस कमी होतो. मेडिटेशन घेतलं जातं. मर्मचिकित्सा आम्ही ऑनलाईन झूम वरती घेतो. पेशंटला विशिष्ट ठिकाणी दाबायला सांगितलं जातं, विशिष्ट ठिकाणी स्वतःला फील करायला लावतो की त्यांचा श्वास कुठे आहे, मग त्यांचा श्वास कुठून कुठे वाहतोय. मग चक्र ध्यान आम्ही घेतो. चक्र ध्यान मध्ये बेसिकली पेशंटला इतकं मस्त वाटतं. त्याचबरोबर रॉल्फ मुवमेंट म्हणून काही एक्सरसाइज पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये पेशंटची एक म्हणजे पहिल्या दिवशी ब्रेथ बॅलन्स, सेकंड डेला फूड बॅलन्स केला जातो. बऱ्याच वेळा पेशंटला उभं केलं जातं. सतरंजी घरातली जी आहे, घरातल्या वस्तू वापरून त्यांना आम्ही त्या मुवमेंट्स करायला सांगतो. जसं सतरंजी आहे तर सतरंजीची पदर जो आहे, सतरंजीला वेगवेगळे पदर्स असतात, तर एक एक पदर उचलायला लावतो पायाच्या बोटाने. मग 2 पायाने 2 पदर, 3 पदर, 4 पदर, 5 पदर. त्याचबरोबर सतरंजीला पूर्ण रोल करून एका पायाने उचलायचे. मग जसं जसं त्यांची ती ताकद वाढायला लागते तसं तसं ती अख्खी सतरंजी पेशंट पहिल्या दिवशी उचलू शकतात.
मग त्यासोबत पेशंटचे महिन्यातनं एक दिवस पेशंटला दवाखान्यात बोलवलं जातं. आमचं क्लिनिक हडपसर येथे आहे. मग तिथे 3.5 तासामध्ये साधारण 13 ते 17 प्रकारचे उपचार पेशंटच्या अंगावरती केले जातात. बापरे. मग त्याच्यामध्ये डिकॉम्प्रेशन नावाचा एक टेबल आहे, ज्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर वाढवलं जातं आणि ती जी गादी बाहेर आली आहे किंवा त्याचा एपिकॅनोल कमी झाला आहे, लिगामेंटम फ्लॅवम जे स्वेलिंग झालंय, हायपरट्रॉफी झाली आहे, ते सगळं स्ट्रक्चर रिअलाइन केले जातात. ऑर्गन बॅलन्स आम्ही करतो. बऱ्याच वेळा किडनी मधले लिगामेंट्स, स्प्लीन मधले लिगामेंट्स हे टाईट झाले असतात. बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये आम्ही बघतो की ज्यांचे मेझोकोलॉन मेसेंट्रिक रूट्स जे आहेत ते सगळे कडक झालेले असतात. बऱ्याच वेळा पोट इतकं फुगलेलं असतं की मागचा मणका हा सगळा पुढे ओढलेला असतो. मग त्या पोटाच्या आजूबाजूचे मसल सगळे रिलीज केले जातात, पाठीमागचे मसल रिलीज केले जातात, जेणेकरून पेशंटला इझी ब्रीथ व्हायला लागतं, चालायला इझी वाटतं आणि दुखणं सेम डे कमी होतं. काही पेशंटचं पेन पहिल्या सेशनमध्ये 80% कमी होतं, काही पेशंटचं पेन हे 30% कमी होतं. हे व्हेरी होतं पेशंट टू पेशंट. मग त्याचबरोबर आम्ही पेशंटला पोश्चर प्रोग्राम म्हणजे काय, तर कसं उठायचंय, कसं बसायचंय, कसं चालायचंय हे तिथे शिकवतो, जेणेकरून त्यांना इझी चालता येईल, इझी उठता येईल, इझी बसता येईल. मग त्यांचं पेन हे ग्रॅज्युअली कमी कमी होत जातं आणि साधारण 9 ट्रीटमेंटमध्ये गादी ही पूर्णपणे आज जाते. तर म्हणजे डॉक्टर भंडारींच्या स्पाइन टेक्निकमुळे हे सगळे आजार, हे सगळे त्रास विदाऊट ऑपरेशन बरे होऊ शकतात. तर तुम्ही जसं म्हटलात एक्सरे, MRI ह्या गोष्टींबद्दल, पण एक्सरे आणि MRI मध्ये नक्की काय फरक आहे? एक्सरे मध्ये आपल्याला बोन मिसअलाइनमेंट दिसतं की जिथे ऑब्च्युरेटर फोरामिनचे डायमीटर्स दिसतात, सॅक्रोइलियक जॉईंट दिसतो की किती बोन हा उजवीकडनं बाहेर आलाय, किती डावीकडनं बाहेर आलाय. त्याचबरोबर आपल्याला सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू हे सगळे तुमच्या साईड व्ह्यूनी MRI मध्ये बघायला मिळतात. साईड व्ह्यू मधनं MRI मधनं गादी किती बाहेर आली आहे, हिमेंजिओमा आहे का, मांसाची गाठ कुठे आहे का, रक्ताची गाठ कुठे आहे का, हे तुम्हाला MRI मध्ये बघायला मिळतं. MRI हा लॅटरल व्ह्यू मधनं येतो आणि एक्सरे हा पुढच्या व्ह्यू आणि लॅटरल व्ह्यू दोन्ही आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर एक्सरे आणि MRI हे दोघांचं महत्व आहे. तर दोन्ही असेल तर आपल्याला पेशंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे बदल बघायला मिळतात, कारण आम्ही दर 3 महिन्यांनी पेशंटचा एक्सरे रिपीट करतो आणि 9 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर MRI कंपल्सरी रिपीट करतो, जेणेकरून पेशंटलाही समजतं की नक्की माझ्यामध्ये काय बदल झालाय. आणि त्याचबरोबर पेशंटचे फोटो पण काढले जातात, पुढच्या बाजूने, मागच्या बाजूने, राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल. तर याच्यामुळे बऱ्याच वेळा नक्की पेशंटलाही समजतं की पोश्चर गेट पॅटर्न माझा कसा चेंज होत चाललाय, माझी चालण्याची डब बदलत चालली आहे, इझीनेस आलाय, पायामध्ये ताकद आली आहे, मनात ताकद आली आहे. या सगळ्या गोष्टी पेशंटला स्वतःला फील होतात. आणि माझ्याकडे मी आजच सकाळी एक आजोबा, 71 वर्षाचे आजोबा आले, फक्त भेटायला आले दवाखान्यात की माझ्या मुलाला तुम्ही बरं केलेलं आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही तुमच्याकडे आलो होतो, आज 3 वर्षात एकही त्रास त्याला नाहीये. त्याला पुण्यात, बॉम्बेमध्ये जवळजवळ 10 ते 12 हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सजेस्ट केलं होतं. आम्ही ऑपरेशनसाठी तयारी पण केली, पण परत एकदा मला वाटलं की ऑपरेशन नाही करायचंय, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलो. आणि ते आजोबा स्वतः आज पाया पडले आणि इतके रडले की माझ्या मुलाला आज 70,000 रुपयाची नोकरी लागली, आज तुमच्यामुळं तो काम करतोय. म्हणजे एक सुंदर त्यांना एक फिलिंग आलं. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ते दवाखान्यात आले, खास पेढ्याचा पुडा आणि बरंच काही गिफ्ट मला घेऊन आले होते की माझ्या मुलाला नोकरी लागली आणि माझा मुलगा आता, त्याला कुठल्याही प्रकारचं दुखणं नाहीये, कुठल्याही प्रकारच्या मुंग्या नाहीयेत, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. तो रोज सकाळी तुमचे व्यायाम नित्य नियमाने गेली 3 वर्ष करतोय. म्हणजे एक लक्षात घ्या, खूप चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स या इंडियामध्ये अवेलेबल आपण केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर एक केस मध्ये मागच्या 3 महिन्यापूर्वी आली की जी डिलिव्हरी झाली होती, डिलिव्हरी होऊन 1.5 महिना झाला होता, बाळाला फिडिंग पण करता येत नव्हतं, एवढं पेन होतं तिला. बाळाला एका अंगावरती तिला झोपता येत नव्हतं, 1.5 महिना डिलिव्हरीला झाला होता, ना तिला बसता येत होतं, ना चालता येत होतं, ना बाळाला घेता येत नव्हतं. ती रडायला लागली की मला बाळ झालंय आणि मला जे पाहिजे ते मला काहीच करता येत नाहीये. मग ती दवाखान्यात आली. त्यानंतर आम्ही डोक्यावरती तिचे हात ठेवला आणि हात ठेवून चेक केलं की तिचा मेन प्रॉब्लेम हा राईट फ्रंटल कॉर्नल सुचर, म्हणजे मेंदूतनं वाहणारा क्रेनियोसॅक्रल रिदम जो आहे तो तिचा मिसअलाइन झाला होता ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी. आणि तिला डिलिव्हरीच्या आधी कधीच काही दुखत नव्हतं. आफ्टर डिलिव्हरी तिला इतकं पेन सिव्हिअर चालू झालं,
बिकॉज तिचं जेव्हा कळा येत होत्या त्या कळा येत असताना तिचा बीपी हा लो झाला. लो होऊन सगळ्या मसल स्पाझम मध्ये गेल्या आणि कंबर पूर्ण कडक झाली. मग तिथे आम्ही तिचे पोटाच्या आजूबाजूच्या मसल्स, पेल्विसच्या आजूबाजूचे मसल्स, डोक्यातला रिदम परत रिअलाइन केला आणि हे रिअलाइन केल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे ती पहिल्या दिवशी चालायला लागली आणि विदिन एक 15 दिवसामध्ये ती बाळाला स्वतः घेऊन फिडिंग व्यवस्थित करायला लागली. म्हणजे एक लक्षात घ्या, या ट्रीटमेंटचा एक चांगली खासियत आहे की योग्य निदान आणि योग्य उपचार. यामध्ये निदान जे आहे की नक्की पेशंटला होणारं पेन हे कुठल्या प्रकारचं आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं पेन हे वेगळं आहे. जरी कंबर दुखतीये तर काही पेशंटमध्ये ही ताकद कमी असल्यामुळे दुखते, काही लोकांमध्ये स्ट्रेंथ कमी असल्यामुळे दुखते, काही लोकांमुळे सूज असते, तिथे आजूबाजूच्या मसल सुजतात त्याच्यामुळे पेन असतं. काही लोकांचं ट्रिगर बँड म्हणजे काय तर ती कंबरेपासून पायाच्या बोटांपर्यंत दुखते. काही लोकांचा एसटीपी म्हणजे काय तर मोठा भाग हा दुखत असतो, मोठा सरफेस. काही लोकांचं फक्त बोटा एवढं दुखत असतं पण ते आतमध्ये फार भोसकल्याप्रमाणे दुखतं. काही लोक सांगतात की मला एकदम सुरीच्या टोकासारखं दुखतंय सर. काही लोक म्हणतात मला जाळ उठलाय, काही लोक म्हणतात मला जड वाटतंय. तर एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं पेन हे वेगळं आहे. ते डायग्नोस होणं गरजेचं आहे की नक्की त्या पेनची ट्रीटमेंट प्रत्येकाची वेगळी. एक लक्षात घ्या, जर सीडी पेन आहे तर तिथे सीडीच ट्रीटमेंट लागणार आहे. जिथे पेन सिलेंड्रिकल आहे तिथे तुम्हाला सिलेंड्रिकल ट्रीटमेंट लागणार आहे. जिथे ट्रिगर बँड आहे तिथे तुम्हाला ट्रिगर बँड ट्रीटमेंट लागणार आहे. जिथे फेशियामुळे आहे तिथे फेशियाची ट्रीटमेंट लागणार आहे. जिथे बोन मिसअलाइन आहेत तिथे फॅसेट लॉक झालाय, नव इन्फ्लाम मध्ये गेली आहे, तुम्हाला तिथे क्रायोप्रॅक्टर लागणार आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट ट्रीटमेंट ही व्हेरी होते आणि जर त्या व्हेरी प्रमाणे जर ट्रीटमेंट दिली तर नक्कीच पेशंटची पाठ दुखणं, मान दुखणं, कंबर, हातापायाला मुंग्या येणं हा सगळाच प्रकार कमी होणार आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की डिलिव्हरी नंतरनं महिलांना त्रास होतो, पण मोस्टली सीझर नंतरनं त्यांच्या कमरेचा खालचा भाग पूर्ण नसल्यात जमा होतो, त्यांना तो त्रास होतो. तर त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल, कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत? पहिली गोष्ट आहे की ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे त्यांनी कंपल्सरी, त्याच्यात थोडं परत मागे येतो, ज्यांचे काही अबॉर्शन झाले, जस्ट अबॉर्शन झालं म्हणजे त्या स्त्रीला वाटतं की माझं झालं काही नाही, म्हणजे अबॉर्शन झालेलं आहे आता मला काही होणार नाही. पण आयुर्वेद शास्त्र सांगतं की अबॉर्शन झाल्यानंतरही 9 महिन्यानंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये दूध येतं. तर एक लक्षात घ्या, अबॉर्शन जरी झालं, पहिल्या महिन्यात झालं काय आणि 4 आठवड्यांमध्ये झालं काय, तुम्हाला कंपल्सरी शेकडी ही घ्यायचीच आहे. 3 महिने जरी अबॉर्शन झालं तरी तुम्हाला 3 महिने घराच्या बाहेर नाही पडायचं आहे. 3 महिने शेकडी घ्यायची आहे, मफलर बांधा, स्वेटर घाला, कंपल्सरी 3 महिने हलकं अन्न खायचं आहे. बऱ्याच वेळा काही लोकांचे त्यानंतर सीझर्स होतात किंवा नॉर्मल डिलिव्हरी होते, त्यांनी कंपल्सरी पुढचे 3 महिने ही शेकडी घ्या, मफलर घाला. त्याचबरोबर बघा, डाल आणि चपाती, कडक रोटी आपण जी खातो ती घुस करून त्यात गाईचं घी टाकून ते खाल्लं गेलं पाहिजे. त्याचबरोबर बाळंत काढा 1, 2, 3, सौभाग्य शुंठी पाक, ह्या गोष्टी, शतावरी कल्पसारखं औषध पोटात घेणं, खारका कंपल्सरी पोटात घेणं, डिंकाचे लाडू पोटात घेणं, हे जर पोटात घेतलंय तर तुमची पचन व्यवस्था चांगली होणार आहे. आणि एक लक्षात घ्या, बाळाला गॅसेस होणार नाहीयेत. जर आईनी 1.5 आणि 2 महिने झालेत आणि पिझ्झा, बर्गर, सँडविचेस जर आई खातीये तर बाळाला येणारं दूध ते सँडविच दूधच येणार आहे आणि त्यातनं मग त्याचं पोट फुगणार, मग त्याला गॅसेस होणार. रात्रभर मी बघितलं की एक 6 महिन्याचं 1.5 महिन्याचं बाळ येतं, लघवी अडकून बसली, पोट फुगलेलं आहे. जोपर्यंत लघवी होत नाही तोपर्यंत त्याचं पोट फुगलेलं असतं. आम्ही त्यावेळेस मग हिंगाचा लेप त्या बाळाच्या पोटाला लावला, पूर्ण लघवी त्यांनी केली आणि त्याचा वातानुलोमन झालं आणि ते बाळ शांत झालं. 8-8, 9-9 तास ते बाळ रडत होतं. एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट मध्ये आई काय खाते त्यावेळेस हे खूप गरजेचं आहे. आईनी जर व्यवस्थित आहार नाही ठेवलाय, आई आज बऱ्याच आया आज 1.5 महिन्यानंतर लॅपटॉप शेजारी असतो, बाळ पलीकडे असतं, मग दूध यायचं कमी व्हायला लागतं. एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्र सांगतं मज्जाप्रीती म्हणजे काय, बाळावरती तुम्ही जर प्रेम करताय, बाळ तुमच्या जवळ आहे तर दूध चांगलं येणार आहे. पण बाळ लांब जातंय, लॅपटॉप जवळ येतोय, दूध कमी होणार आहे.
बऱ्याच वेळा बाहेरची दूध द्यावी लागतात. मग बाहेरची दूध दिली की बऱ्याच वेळा बघा लहान मुलांमध्ये डब्बा नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये पोट फुगणं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होणं, मुळाला खडा येणं, संडासच्या जागेला रक्त पडणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्या बालकांमध्ये बघायला मिळतात. तर कंपल्सरी जरी सीझर झालंय तरी तुम्हाला 1.5 ते 2 महिने शेकशेगडी कंपल्सरी घ्यायची आहे. घरातनं बाहेर पडू नका. कमीत कमी बोला 6 महिने 3 महिने. आवाज कमी पाहिजे, तुमचं कर्कश आवाज नकोय, रूम मध्ये लाईटी कमी पाहिजेत, जेणेकरून बाळाच्या डोळ्यावरती आईच्या डोळ्यावरती वात वाढणार नाही. त्याचबरोबर वेखंडाची मॉलिश करणं, वेखंड सगळ्या अंगाला लावणं, हे जर केलं तर बऱ्याच वेळा भूतबाधा, ग्रहबाधा ह्या बाळाला आणि आईला होणार नाही. खूप चांगल्या प्रकारे काश्यप संहितेमध्ये याची वर्णन आली आहेत. पण आणि हे जर आपण पाळलं तर आपली भावी पिढी ही चांगली निर्माण होणार आहे की जी ऑटो इम्युन, त्याला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाहीये. तर सध्या अनेक जण मणक्याच्या विकारामुळे त्रस्त आहेत. तर मणक्याच्या विकारांवर आयुर्वेद काय सांगतंय? आयुर्वेद शास्त्रामध्ये मणक्याचा विकार हा खूप मोठ्या प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे. स्काय इज नो लिमिट. तशा प्रकारे का तर एक लक्षात घ्या, तुम्हाला कधी ताप आला होता का? तर ताप आल्यानंतर बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते. ताप आल्यानंतर सर्दी झालीये, जुलाब झाले तरी कंबर दुखायला लागते, मुतखडा झालाय तरी कंबर दुखायला लागते. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये पहिलाच अध्याय ज्वर चिकित्सा. तर ज्वर चिकित्सेमध्ये त्रिक ग्रह, त्रिक म्हणजे काय तर माकडहाड, माकडहाडाच्या तिथे अवघडणं, माकडहाड दुखणं, कंबर अवघडणं, कंबर जखडणं हे वातज्वराचं लक्षण आलेलं आहे. म्हणजे जेव्हा ताप येतो त्यावेळेस कंबर अवघडते. त्याचबरोबर तुम्हाला जुलाब होतात, ते अति जुलाब झाले, थकवा आला, विकनेस आला, कंबर दुखायला लागते, कंबर गळून जाते. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन झालंय, मलावष्टंभ, पोट साफ होत नाहीये, वायू आतड्यात अडकून बसलाय, वायू ग्रहणी, ग्रहणी म्हणजे काय तर बेसिकली इंटेस्टाईन मध्ये कुठेतरी वायू अडकून बसलेला आहे आणि आमाशयात अडकून बसलाय. आमाशयात अडकला की उलट्या येतात आणि कंबर अवघडते. आणि आतड्यामध्ये अडकून बसला तर तुमची लघवी अडकणार आहे आणि कंबर दुखणार आहे. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन होणार आहे, कंबर दुखणार आहे. तर एक लक्षात घ्या, मुतखडा झाला की कंबर दुखायला लागते. तर बरेच आयुर्वेद शास्त्रामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या आजारांमध्ये कंबरदुखी हे एक लक्षण म्हणून आलंय. आणि काही आजारांमध्ये व्याधीचा उपद्रव, म्हणजे एखादा आजार झालाय आणि त्या आजार अंगावरती काढल्यामुळे झालेला उपद्रव म्हणून कंबरदुखी हे लक्षण आलंय. व्हाईट डिस्चार्ज खूप दिवस झाला, त्याचा उपद्रव कंबरदुखी. पिरियडला व्यवस्थित होत नाहीये, पिरियड व्यवस्थित जात नाहीयेत आणि त्याच्यामुळे होणारी कंबरदुखी. बऱ्याच वेळा एखादं ऑपरेशन झालेलं आहे, हर्नियाचं ऑपरेशन झालंय आणि त्याच्यामुळे चालू झालेली कंबरदुखी. बऱ्याच वेळा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, कमरेमध्ये इंजेक्शन दिलं भुलेचं आणि त्यातनं कंबरदुखी चालू झाली. तर एक लक्षात घ्या, बऱ्याच वेगवेगळ्या आजारांमध्ये जसं एखादा कीटक चावलेला आहे, एखादी माशी चावलेली, गांधीन माशी चावली, डास चावला, त्यातनं येणारा ताप आणि त्यातनं होणारी चिकनगुनिया आणि त्यातनं होणारी कंबरदुखी. तर एक लक्षात घ्या, कंबरदुखी हे फार मोठं प्रकरण आयुर्वेद शास्त्राने सांगितलं. बरेच न खाणाऱ्या गोष्टी किंवा न मिक्स केल्या जाणाऱ्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा मिक्स करतो. कुठलेही फळं, कुठलेही दूध मिक्स करतात आणि आज लोक मिल्कशेक घेतात. ते गरविष म्हणून सांगितलं आणि त्या गरविषामध्ये कंबरदुखी हे लक्षण आलेलं आहे. बरेच लोक व्हॅक्सिन्स घेतात आणि त्यातनं त्यांना चालू झालेली कंबरदुखी. तर एक लक्षात घ्या, कंबरदुखी हे प्रकरण फार मोठ्या प्रकारे वेगवेगळ्या आजारांचं लक्षण आणि उपद्रवाचं लक्षण म्हणून आलंय. त्याच्यामुळे आयुर्वेद शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा मैथून करणं, अति मैथून करणं आणि त्यातनं कंबरदुखी, न मैथून करणं म्हणून पण कंबरदुखी हे लक्षण आलंय. अति जेवणं हे पण कंबरदुखीचं लक्षण आहे आणि न जेवणं हे पण कंबरदुखीचं लक्षण आहे. तर एक लक्षात घ्या, बऱ्याच वेगवेगळ्या आजारांमध्ये हे लक्षणं म्हणून आलेल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये. तर आपल्याला काय आहे तर बॅलन्सिंग लाईफ पाहिजे की जेणेकरून आपलं जेवण योग्य प्रमाणात जाईल, आपले जे फील होतंय आपल्याला आतमधनं फिलिंग ज्या गोष्टीचं येते त्या गोष्टी तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला आजार होणार नाही असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. तर हे मणक्याविषयी जर आपण बोलतोय तर हे मणक्याचा टीबी, मणक्याचा कॅन्सर हा नक्की काय प्रकार आहे आणि हा आजार बरा होऊ शकतो का? पहिली गोष्ट आहे की मणक्याचा टीबी
ह्याच्यावरनं मला एक केस आठवली की माझ्याकडे एक काकू आल्या होत्या वयवर्ष 40-42 वयातल्या आणि त्यांना टीबी डिटेक्ट झाला होता मणक्याचा. तर मग त्यांनी त्यांची लहान नातवं जी आहेत घरामध्ये जी नातवं आहेत त्यांना वेगळं बसायला चालू केलं. या काकूंना टीबी झालाय म्हणून साईडच्या रूम मध्ये त्यांचे कपडे वेगळे, त्यांची भांडी वेगळी, त्यांचं कोणी शेजारी जायचं नाहीये, लहान मुलं सुनेनी पण लांबूनच बोलायचे आणि ते तसलं प्रकार बघून त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. तर एक लक्षात घ्या, मणक्याचा टीबी हा संसर्गजन्य नाहीये. पहिली गोष्ट एक की मणक्याचा टीबी हा संसर्गजन्य आजार नाहीये. मणक्याच्या टीबी मध्ये AKT नावाची एक ट्रीटमेंट ॲलोपॅथी सायन्स मध्ये दिली जाते. त्याचबरोबर आयुर्वेद शास्त्रात रसायन चिकित्सा ही खूप चांगली आली आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे औषधी रसायन जे आहेत की ज्याच्यामध्ये गुळवेल आहे, अनंतमूळ आहे, ज्येष्ठमध आहे, बला, रासना, अश्वगंधा, कवचबी याची काही शिरपाक कल्पना म्हणजे दुधामध्ये उकळून त्याची जर औषधं पोटात न दिली तर त्या प्रकारेमध्ये त्यांचं इन्फेक्शन हे खूप चांगल्या प्रकारे कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधं टीबी मध्ये दिली जातात जेणेकरून त्यांचं इन्फ्लामेशन कमी होतं, तिथला ताप कमी होतो आणि तिथल्या हाडांमध्ये जे खड्डे व्हायला लागतात ते कमी व्हायला लागतात, स्कॅमस नोड्स कमी व्हायला लागतात. त्याचबरोबर मणक्याचा कॅन्सर जो आहे त्याच्यामध्येही बरीच आयुर्वेदातली रसायन औषधं वापरली जातात. शिरपाक कल्पना किंवा अवलेह स्वरूपातली औषधं जसं च्यवनप्राश रसायन जे आहे ते आम्ही मोठ्या मात्रेत तिथं देतो जेणेकरून त्यांची ॲटो इम्युन सिस्टीम सुधारेल. त्याचबरोबर कुष्मांड अवलेहासारखं औषध, एक वेगवेगळे रसायन आयुर्वेदशास्त्रामध्ये आलेत की जे आजाराचं सार्वदेहिक म्हणजे धातुक्षयजन्य जरी झाला तो खूप लांबपर्यंत म्हणजे काय तर आपलं रस, रक्त, मांस, मस्ती, अस्थि, मज्जागत तो आजार जर गेलेला आहे, डीप गेलेला आहे, अशा आजारांमध्ये रसायन औषधं ही खूप चांगल्या प्रकारे काम करतात. मग त्या कॅन्सरमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे, मणक्याचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मणक्याचे कॅन्सर्स आहेत. मग त्या कॅन्सरमध्ये ॲलोपॅथीचे काही पेशंट्स रेडिएशन घेत असतात, काही लोक केमोथेरपी घेत असतात. तर हे याच्यासोबत आमची आयुर्वेदिक औषधं आणि त्यांचं पेन जर कमी होत नसेल तर त्याच्यासाठी आपण काही मॅन्युअल थेरपी देतो जेणेकरून मिश्र उपचार पद्धतीने ते फार चांगल्या प्रकारे पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. अच्छा, तर सायटिका आणि स्लीप डिस्क ही समस्या नक्की काय आहे आणि याचा परिणाम कितपत होतो? सायटिका म्हणजे काय तर सायटिक नर्व पिंच होणं. स्लीप डिस्क म्हणजे काय तर जे न्यूक्लियस पल्पस जे आहे, न्यूक्लियस पल्पस म्हणजे चकती मराठी भाषेत, ती चकती बाहेर येते, स्लीप होते म्हणून म्हणतात त्याला स्लीप डिस्क. मग या स्लीप डिस्क, जी स्लीप झालेली डिस्क आहे ती नर्व वरती कुठेतरी कॉम्प्रेस करते आणि मज्जातंतूवरती दबाव आणते आणि त्याच्यामुळे होतो तो म्हणजे सायटिका. अच्छा, मग याच्यामध्ये पहिलं लक्षण जे आहे, बऱ्याच वेळा जेव्हा गादी घसरते तेव्हा पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. रोज सकाळी पेशंट उठल्या उठल्या कंबर धरून बसतो आणि 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास त्याला उठता येत नाही, अंथरुणात बसूनच असतो. कंबर अवघडते. आंघोळ केली की दिवसभर त्याला काही त्रास होत नाही, काहीतरी व्यायाम केला, थोडंफार हालचाली केल्या की काही त्रास होत नाही. तर एक लक्षात घ्या, फर्स्ट स्टेज मध्ये कंबर अवघडणं हे लक्षण आहे. सेकंड स्टेज मध्ये जशी गादी अजून स्लीप होते, अजून गादी बाहेर येते, मग त्या कंडिशन मध्ये पेशंटला कंटिन्युअस दुखायला लागतं. मग काही पेशंटची मांडी दुखते, काही पेशंटची कंबर दुखते, काही पेशंटची कमरेपासून मांडीच्या मागचा भाग दुखतो, काही पेशंटची पिंडरी दुखते, काही पेशंटचा घोटा दुखतो, काही पेशंटचा तळपाय दुखतो. तर ही सगळे सिम्पटम्स अकॉर्डिंग टू L1 मधनं गादी बाहेर आल्यानंतर वेगळे सिम्पटम्स दिसतात, L2 मधनं गादी बाहेर आली तर वेगळे सिम्पटम्स दिसतात, L3 मधनं गादी बाहेर आली तर वेगळे सिम्पटम्स दिसतात, L4 मधनं गादी बाहेर आली तर वेगळे सिम्पटम्स दिसतात, L5, S1 मधनं गादी बाहेर आली तर वेगळे सिम्पटम्स दिसतात. त्याचबरोबर त्या पेशंटची अजून गादी जर बाहेर आली ग्रेड 3 त्याच्यामध्ये मुंग्या चालू होतात. अजून गादी बाहेर स्लीप झाली तर त्याच्यामध्ये नमनेस जाणवतो. मग काही पेशंटमध्ये फूट ड्रॉप म्हणजे पायातली चप्पल निसटायला लागते. काही पेशंटमध्ये पूर्ण पाय हा नम होतो किंवा पॅरालाइज होतो शेवटच्या स्टेजमध्ये. जर पेशंटनी अंगावरती काढलंय तर पूर्ण पाय हा पॅरालिसिस होतो. एक लक्षात घ्या, स्लीप डिस्क आणि सायटिका हे दोन आजार एकदम छोटे वाटतात पण त्यांचं उग्र स्वरूप म्हणजे पायाचा पॅरालिसिस. लघवी झालेली समजत नाही, संडास झालेली समजत नाही, पायातली चप्पल निसटलेली समजत नाही, कधी कधी पेशंटला स्वतःला उठता पण येत नाही.
तर एक लक्षात घ्या, या स्टेजला जाण्याच्या आधी पेशंट जर दवाखान्यात आला तो त्याचा सक्सेस रेट हा खूप चांगला आहे. पण शेवटच्या टप्प्यात जर पेशंट दवाखान्यात पोहोचतोय ना, तिथं ऑपरेशन करू शकतो ना तिथं कुठल्या मॅन्युअल थेरपी फार चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतात. तर नक्कीच जेव्हा डायग्नोज झालंय किंवा सकाळी उठल्यावर कंबर अवघडते, ही डोक्याची पहिली घंटा तुम्ही डॉक्टरकडे जावा. अच्छा. मग ज्यांना सतत हाताला पायाला मुंग्या येतात किंवा अचानक डोक्याला पण मुंग्या येतात, मग ही त्याचीच लक्षणं आहेत का? बऱ्याच वेळा तिथे डायग्नोज करणं गरजेचं आहे. कधी कधी व्हिटॅमिन B12 हे खूप प्रमाणात कमी आहे, HB खूप प्रमाणात कमी आहे, तिथंही हातापायाला मुंग्या येतात. कंबर अवघडते आणि मुंग्या येतात, कंबर दुखते आणि मुंग्या येतात, ते स्पाइन रिलेटेड आहे. परंतु कंबर दुखत नाहीये, अवघडत नाहीये, दुखत नाही, फक्त मुंग्या येतात हातापायाला, इट इज मे बी ड्यू टू तुमचं आयर्न कमी आहे, B12 कमी आहे, व्हिटॅमिन D कमी आहे, तुमची ताकद कमी झाली तरी मुंग्या येणार. तर तुम्ही जसं सांगितलं सायटिका, स्लीप डिस्क, तर हे त्रास ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी शरीर संबंध ठेवणं योग्य आहे का, आणि जरी ठेवले तरी कुठली काळजी घेतली पाहिजे? एक लक्षात घ्या, शरीर संबंध हा जो प्रकार आहे तो प्रत्येक नवरा बायकोच्या मधला एक दुवा आहे. जर ते व्यवस्थित असतील, एक लक्षात घ्या, इच्छा नवऱ्याला झाली आहे आईस्क्रीम खायची आणि बायकोला पण झाली आहे, तिथे आनंद आहे, पण एकालाच इच्छा आहे तो बलात्कार आहे. तर एक लक्षात घ्या, दोघांना इच्छा झालेली आहे आणि अशा वेळेस कंबर दुखतीये, स्पाझम मध्ये आहे, कंबर अवघडलेली आहे, हालता येत नाहीये, तिथे वेट वॉच ट्रीटमेंट घ्या, मग तुम्ही संबंध ठेवा. आणि एक लक्षात घ्या, बऱ्याच रुग्णांमध्ये संबंध ठेवल्यामुळे त्रास बऱ्यापैकी कमी होतो. कारण एक लक्षात घ्या, डोपामाइन सिक्रेट होतं, डोपामाइन सिक्रेट झाल्यामुळे त्याचा पेन कमी होतं. तर एक लक्षात घ्या, दोघांना इच्छा निर्माण होणं हेही गरजेचं आहे आणि संबंध ठेवत असताना दोघांना काय हवंय, दोघांना कशा प्रकारे हवंय हेही गरजेचं आहे. एकदा त्यांची तृप्ती जर झाली, एकदा त्यांना समजलं की नवऱ्याला काय पाहिजे आणि बायकोला काय पाहिजे, कारण काय होतं की बऱ्याच वेळा दोघांचं एकमेकांचं बोलणं, कॉन्व्हर्सेशन जर चांगलं असेल आणि दोघांनी एकमेकांच्या गरजा पूर्ण केल्यात तर तिथे तुमचा त्रास हा बऱ्यापैकी कमी होणार आहे. पण बऱ्याच घरांमध्ये बोललंच जात नाही, रात्र झालीये, फक्त संबंध ठेवले जातात, विषय संपला. पण तिथे बऱ्याच रुग्णांमध्ये आम्हाला सांगावं लागतं की तुम्हाला काय हवं हे डिस्कस करा. जर तुम्ही डिस्कस करताय, तुम्ही सगळ्या पद्धतीने डिस्कस करून चांगल्या प्रकारे डोकं शांत आहे, मन शांत आहे, दोघंही शांत आहात, तर ऑटोमॅटिक तुमचे आजार हे कमी होणार आहेत. अन्यथा बऱ्याच रुग्णांमध्ये बघतो मी कधी कधी त्याच्यामुळे इमोशन हे सगळे अडकून बसतात, स्ट्रेस येतो, त्यामुळे डिप्रेशनला काही लोक जातात, का तर पाहिजे तसं ती गोष्ट मिळालेलीच नसते. आणि एक लक्षात घ्या, जर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थात घेतलेले आहे त्याला, म्हणून हे पुरुषार्थ येतो. बरोबर आहे. तर सध्या महिलांना जेव्हा पिरियड्स येतात त्यावेळेस त्यांना कंबरदुखी, पाठदुखी, कमरेपासून खाली पूर्ण दुखणे, तर या गोष्टी का घडतात, म्हणजे ह्याची नक्की कारणं काय आहेत? एक लक्षात घ्या, पिरियड्स आलेले आहेत, परंतु बऱ्याच वेळा काही लोकांना पिरियड्स फक्त आलेले असतात पण वाहत नाहीये, फ्लो होत नाहीये, रक्त अंगावरनं जात नाहीये. जसं पाऊस येण्याआधी वीज कडकडते, आवाज येतो, ते आवाज येणं म्हणजेच पिरियडच्या काळात पोटात दुखणं, क्रॅम्प्स येणं. तर एक लक्षात घ्या, बऱ्याच महिलांमध्ये पिरियड्स आलेले असतात पण वाहत नाहीये, पिरियड्स आलेले असतात पण क्लॉट्स पडतात आहे आणि कमी प्रमाणात वाहत आहे, मग तिथे पेन चालू होतो, तिथे वात वाढतो शरीरामध्ये आणि दुखायला लागतं. काही स्त्रियांमध्ये खूप फ्लो असतो, मग त्याच्यामुळे दुखायला लागतं. काही स्त्रियांमध्ये पिरियडच्या काळात लोक आजकाल विस्परच्या वेगवेगळ्या जाहिराती बघतात, चला किल्ल्यावरती, चला गडावरती, मैं बॅडमिंटन खेळ सकती हूँ, हे सगळे ऍड बघून लोक त्या काळामध्ये आयुर्वेदशास्त्राने सांगितलं की 4 दिवस तुम्ही शांत बसा एका जागी. पिरियड्स आलेत ना, तुम्ही 4 दिवस बसा. 4 दिवस लोक बसत नाही, मग फार प्रवास करतात, फार जिने उतर चढ करतात, मग अशा वेळेस पेन हे वाढायला लागतं. मग एक लक्षात घ्या, पिरियडच्या काळात 4 दिवस बसा,
लघु अन्न खावा, लघु पदार्थ जेवण करा. त्याचबरोबर मन आनंदी पाहिजे, मन प्रसन्न पाहिजे आणि पोटभर जेवण केलेलं आहे, शांत बसून राहिलाय, तर तुमचं पेन हे कमी कमी होत जाणार आहे. पण तुम्ही त्या काळामध्ये चढ उतार करताय, जिने चढ उतार करताय, प्रवास करताय, गेम खेळताय, बऱ्याच ऍक्टिव्हिटी ऍडव्हेंचर्स करताय, तर तिथे तुम्हाला कुठे ना कुठे पुढे जाऊन पीसीओडी, पीसीओएस, बऱ्याच स्त्रियांना वाटतं की पिरियड आलेलेच नको, मग पिरियड नकोच. मग ही जेव्हा मानसिकता होते तेव्हा कुठेतरी मग मिशायला चालू होतात, कुठेतरी छातीमध्ये सिस्ट तयार व्हायला लागतात, कुठेतरी फायब्रॉइड्स व्हायला लागतात, कुठेतरी पोटामध्ये सिस्ट व्हायला लागतात. हे सगळ्याची कारण तुमच्या पिरियडवरती आहेत अवलंबून. सर, हल्ली प्रत्येकालाच रात्र रात्र जागण्याची सवय लागलेली आहे, तर अपुरी झोप आणि अंगदुखी यांचं एकमेकांशी काही कनेक्शन आहे का? झोप जी आहे ती बऱ्याच वेळा झोपणं जे आहे कमीत कमी 8 तास, 9 तास, 10 तास पाहिजे. पण झोप जर 2 तास, 3 तास होतीये किंवा सतत निद्रा खंडित होतीये, मला 1 तास झोप लागते आणि मला परत उठतोय, मी परत झोपतोय, परत उठतोय, तर अशा केसेसमध्ये किंवा झोप न लागल्यामुळे, झोप पूर्ण न झाल्यामुळे अंग सकाळी दुखायला लागतं आणि त्यामुळे ताप येतो. तर ताप येण्याचं कारण आहे तिथे वात प्रकुपित होतो आणि वात प्रकुपित झाल्यामुळे, झोप न झाल्यामुळे सगळे डोळे सुजतात, बऱ्याच वेळा चेहरा सुजतो, सगळं शरीर सुजतं. तर झोप न होणं हे खूप एक मोठी विकृती निर्माण होते. पुढे जाऊन लोक बऱ्याच वेळा झोपेच्या गोळ्याही खातात. की एक लक्षात घ्या, झोप लागणं आणि झोप न लागणं ह्याचं जे मेन कारण आहे, झोप न लागण्याचं त्याचं म्हणजे अतिविचार, अतिचिंता, अति मनामध्ये कुठले तरी विचार खूप साठवलेले आहेत, मग तिथे तुम्हाला झोप लागत नाही. तर झोप लागण्यासाठी प्रत्येकाने फक्त शवासन जरी तुम्ही केलं किंवा योग निद्रा जर घेतली तर झोप ही चांगली लागायला लागते. मग त्याच्यामध्ये श्वास घ्यायचा आहे, पूर्ण श्वास तुम्हाला पायाच्या बोटांकडे सोडा, पूर्ण श्वास तुम्हाला गुडघ्यांकडे सोडा, छातीकडे सोडा, डोक्यांकडे सोडा. विचार तुमचे हळूहळू कमी कमी होत जातील आणि दीर्घ ओंकार कमीत कमी 10 ते 15 वेळा आपण जर म्हटलोय आणि पूर्ण व्हायब्रेशन मकार जो आहे तो तुमच्या कानातनं, डोळ्यातनं, नाकातनं, मेंदूतनं मकार हा बाहेर पडला पाहिजे, सगळ्या केसांच्या मुळातनं. दीर्घ मकार ओम, जेवढा मकार लांब जाईल तेवढी झोप ही चांगली यायला लागते आणि मग अंग दुखणं, ताप येणं ह्या प्रकारचे लक्षण हे कमी कमी व्हायला लागतात. कारण बऱ्याच वेळा झोप होणं हे खूप गरजेचं आहे. झोप नाही झालं की मग अन्न पचत नाही, मग कॉन्स्टिपेशन, बऱ्याच वेळा पित्त होतं, मग डोकं दुखायला लागतं, मग ताप हा तुम्हाला येणारच आहे झोप न झाल्यामुळे. तर मग त्याच्यामुळे ते अंग दुखतं. अंग मर्द किंवा सर्वांग मर्द ही 2 लक्षणं झोप न होण्यामुळे आलेली आहेत आयुर्वेदशास्त्रामध्ये. अच्छा, तर मग बसण्याची, उठण्याची, झोपण्याची आणि झोपेतून उठण्याची योग्य पद्धत कशी असली पाहिजे? नेहमी आपण कुठेही बसलेलो आहे, खुर्चीवरती बसलेला आहात किंवा जमिनीवरती बसलेला आहात किंवा ऑफिसमध्ये चेअरवरती बसलेला आहात, तर आपल्याला उठताना नेहमी 1 पाय पुढे, 1 पाय मागे, डोक्याचा भाग हा तुम्हाला खाली वाकवायचा आहे, छाती ही खाली वाकवायची आहे आणि श्वास घेत उठायचा आहे. ही सवय लावून घ्यायची आपल्याला. काय होतं, ही सवय लागणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बसायचं, तर बसताना नेहमी मान पहिली खाली गेली पाहिजे, छातीचा भाग खाली गेला पाहिजे, 1 पाय पुढे, 1 पाय मागे आणि पूर्ण पोटातनं वाकून तुम्ही खाली बसा. तर तिथे कमीत कमी टॉर्क आणि कमीत कमी फोर्स लागणार आहे आणि त्यामुळे कुठेही झटका बसणार नाहीये. तुम्हाला झोपेतनं उठायचंय तर एका अंगावरती व्हायचंय, एका अंगावरती होऊन तुम्ही परत 1 पाय पुढे, 1 पाय मागे, मान खाली, छातीचा भाग खाली आणि मग उठा. त्यामुळे कमीत कमी टॉर्क आणि कमीत कमी फोर्स वापरणार आहात, त्याच्यामुळे तुमचं एजिंग हे वाढणार नाहीये. शिर्यते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर, पण झिजणं ही प्रक्रिया थांबवायला तुम्ही कमी टॉर्क आणि कमी फोर्स वापरताय तर तुमचं झिजणं हे कमी होणार आहे. पण तुम्ही खूप टॉर्क आणि खूप कसंही वेडवाकडं उठताय, कसंही वेडवाकडं झोपताय, कसंही वेडवाकडं 2-2, 3-3 पिलो घेऊन झोपणार आहात, उठताना कशाही पद्धतीने उठणार आहात, तर कुठेतरी मग पोटाचे मसल्स, पाठीमागचे कमरेचे मसल्स तिथे कुठेतरी ताण येतो, झटका बसतो आणि तो झटका तुमची गादी बाहेर यायला एक मोठं कारण होतं. तर माझ्याप्रमाणे प्रत्येकालाच हा प्रश्न आहे की मणक्याचे विकार, कंबरदुखी, पाठदुखी
हे ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांचा आहार कसा असला पाहिजे, त्यांनी आहारात कोणत्या गोष्टी समाविष्ट करून घेतल्या पाहिजे? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट त्यांची वेळ ही प्रामुख्याने, पहिले सगळ्यात वेळ ही मुख्य पाहिजे की ती तुमची सेम पाहिजे. सकाळच्या जेवणाची वेळ आणि संध्याकाळच्या जेवणाची वेळ ही फिक्स पाहिजे. असं नको आहे की आज बरेच लोक बघा, मित्र आलाय आपण वडापाव खाल्ला, थोड्यात मावशी कोण पाहुणे आले चिवडा खाल्लेला आहे, असं नका करू. तर 2 बैठकीमध्ये किंवा 3 बैठकीमध्ये आपलं जेवण करायचं आहे. एका बैठकीत बसलेलो आपण तर षडरसात्मक आहार, जसं मगाशी मी म्हटलं, गोड आंबट खारट तिखट तुरट पदार्थ सगळे जेवणात पाहिजे. सकाळचं जेवण हे 9:30-10 वाजता, संध्याकाळचं जेवण हे 5:30-6 वाजता जर केलं तर तुम्हाला भविष्यात कोणताही आजार होणार नाही. पण तुमची आहार विकृती आहे, तुम्ही कसंही खाताय, कशातही काही मिक्स करून खाताय, कसंही न पचलेलं अन्नही खाताय, तर मग तुम्हाला त्रास चालू होणार आहे. अच्छा, तर मग आता लहान मुलांना सतत मोबाईल बघून जेवण करतात किंवा लॅपटॉप बघून जेवण करतात, गेम खेळतात, तर त्यामुळे त्यांचा हा मानेचा भाग हा वाकलेला असतो सतत. मग ते नंतर नॉर्मल जरी बसले तरी थोडे वाकलेले असतात. तर त्या गोष्टींचा इन फ्युचरमध्ये त्यांना किती लॉस होतो आणि त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत त्यांनी? एक लक्षात घ्या, बफेलो हम्प नावाचा जो प्रकार आहे, बफेलो हम्प म्हणजे काय, जसं म्हशीला मानेच्या तिथे तिची जी गाठ दिसते तशी गाठ आपल्या बऱ्याच लोकांना इथे टेनिस बॉल एवढी सूज लहान मुलांमध्ये, अति वेळ कॉम्प्युटरचा वापर, अति वेळ गेम वापरून इथे सूज दिसते. टेनिस बॉलच्या एवढी सूज, काही लोकांना फुटबॉलच्या एवढी सूज दिसते. तर एक लक्षात घ्या, ही सूज जी आहे त्याला बफेलो हम्प म्हणतात. ही सूज बऱ्याच वेळा येते आणि त्याच्यामुळे मान अवघडते, त्याचबरोबर खांदे अवघडायला सुरुवात होतात, त्याचबरोबर मणका हा तिरका व्हावा लागतो किंवा त्यांचा लॉस ऑफ लॉर्डोसिस, कव नष्ट होतो. मानेचा जो नॅचरल कव आहे 30 डिग्रीचा कव पाहिजे, तो नष्ट होऊन 10 डिग्रीवरती येतो. तर एक लक्षात घ्या, पुढे जाऊन मग त्यांची डिस्क बाहेर येते. कधी कधी मणक्याला खड्डे पडतात, कधी कधी काही लोकांना फ्रॅक्चर्स होतात, काही लोकांमध्ये सतत मान अवघडते, सतत मान दुखायला लागते, मिड छातीच्या मध्ये दुखायला लागतं, सतत छातीच्या मागच्या बाजूला कोणीतरी पकडून ठेवल्यासारखं वाटतं. तर हे सगळे सिम्पटम्स, चुकीचं बसणं, चुकीचं उठणं किंवा खूप वेळ एका जागेवर बसणं, खूप गेमिंग करणं, खूप इंटरनेटचा किंवा खूप लॅपटॉपचा वापर करणं, याच्यामुळे वेगवेगळे आजार हे निर्माण होऊ शकतात. मग त्याच्यासाठी कंपल्सरी दर अर्ध्या तासाने उठा, दर अर्ध्या तासाने तुमचा मोबाईल बाजूला ठेवायचा, 10-15 मिनिटं वापरू नका. कंपल्सरी सूर्यनमस्कार आठवड्यातले 3 दिवस करा, म्हणजे जेणेकरून तो आलेला कव जो आहे तो परत निसर्गतः नॅचरल कव निर्माण होईल. तर काही जणांना सतत हाताची बोटं मोडायची सवय असते किंवा चालताना बसताना त्यांची हाडं वाजतात, तर हे कशाचं कारण आहे? एक लक्षात घ्या, हा जो आवाज येतोय दॅट इज द नायट्रोजन आपल्या शरीरातला बाहेर पडतोय. पण हे असं केलं म्हणजे हाडं रिकामी झाली, हे बरोबर आहे? नायट्रोजन, एक लक्षात घ्या, ढेकर आली काय वाटतं, म्हणजे गॅस बाहेर पडतो. शरीरामधलं कार्बन डायऑक्साईड, शरीरामधला नायट्रोजन हा बाहेर पडल्यानंतर आपल्याला हलकेपणा येतो. बिकॉज एक लक्षात घ्या, आकाशीय तत्व तिथं वाढतं. आकाशीय तत्व तिथं जर वाढलं तर एक लक्षात घ्या, रिकामेपणा येतो. जिथे कुठे गॅस आलेला आहे त्याच्यामुळे ती पोकळी निर्माण झाली, पोकळी निर्माणमुळे झाल्यामुळे तिथे जडपणा येतो. तो जेव्हा आपण आवाज, माणसं मान स्वतः मोडून घेतात, कडाक कडाक, मग त्यांना ते बरं वाटतं, हलकं वाटतं. का तर तिथे अवरोध निर्माण झालेला असतो. तिथे तो नायट्रोजन जेव्हा साठतो तेव्हा बऱ्याच वेळा मान जड वाटायला लागते, अवघडल्यासारखी वाटते, काहीतरी कोणीतरी पकडून ठेवल्यासारखं वाटतं. जेव्हा ते मोडतात त्यावेळेस हात मोडले, हाताची बोटं पायाची बोटं मोडल्यानंतर एक हलकेपणा येतो, उत्साह निर्माण होतो, उत्साह वाढतो, हे नॉर्मल आहे. 40 नंतर मणक्याची झीज होते, तर ही झीज रोखण्यासाठी कुठले 5 सल्ले तुम्ही द्याल? सगळ्यात पहिला सल्ला आहे की वेळेवर उठा, वेळेवरती झोपा, कंपल्सरी व्यायाम हा करायचा आहे. एक लक्षात घ्या, बरेच लोक 31 डिसेंबरला ठरवतात, संकल्प करतात की मी व्यायाम करणार आहे, पण 9चे 9 दिवस करतात, 9वा दिवस गेल्यानंतर तो व्यायाम बंद होतो. बरेच लोक नवीन शूज आणतात की चला आता मी कंपल्सरी वॉकिंग करणार आहे. तर तुम्ही कंपल्सरी 20 मिनिटं रोज सकाळ संध्याकाळ चाला, रोज सूर्यनमस्कार कमीत कमी 3 ते 10 सूर्यनमस्कार घाला, जोर बैठका मारा, त्याचबरोबर आनंदी राहा.
डोक्यामध्ये अतिविचार नकोय, अति चिंता नकोय, कुठल्याही प्रकारचं भय नकोय. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. अति कर्ज काढून किंवा अति कुठल्याही प्रकारची ताणतणाव घेऊन काम नाही करायचं. तुम्ही जेवढं फ्री माइंडेड राहाल, जेवढं डोकं शांत राहील, चिडचिड कमी राहील, शोक, क्रोध, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे कमी होतील, तर तुमचं आनंदमय जीवन तुम्ही जगणार आहात आणि त्यातनं तुम्हाला कुठलाही आजार होणार नाहीये. त्यामुळे आनंदी राहा. सतत मी चैतन्य, माझ्या सगळ्या शरीरामध्ये चैतन्य आहे हा विचार करत चला. जेवढं तुम्ही मैं सच्चित आनंद हो, आय एम द प्युअर सोल, आय एम द प्युअर सोल, आय एम द प्युअर सोल, हे तुम्ही जर कंटिन्युअस म्हणताय, तुम्ही आनंदमय वागताय, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला आवडतंय ते काम करताय, मग तुम्हाला त्रास कुठलेच होणार नाहीये. पण तुम्हाला न आवडत्या गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागता किंवा बरेच लोक स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट, तर वीक पॉइंटवरती काम करण्यापेक्षा वीक पॉइंट ज्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे त्या माणसाला तिथे बसवा. आज तुम्ही पॉडकास्ट करताय, तुम्ही चांगले अँकर आहात, तुम्ही तिथे आहात, पण जर मी चुकून कॅमेरामॅनला इकडे बसवलं आणि तुम्हाला तिकडे बसवलं, व्हॉट हॅपन? नाही होणार. तर आनंदी जीवन जगा आणि खूप चांगल्या प्रकारे आयुष्य आहे ते जगा. नको त्या गोष्टी विचार करत बसू, नको त्या भूतकाळात आणि भविष्यकाळात न राहता वर्तमानात जीवन जगा, हा माझा सल्ला असेल. खूप छान माहिती सांगितलीत तुम्ही. तर ज्यांना ज्यांना मणक्याचे विकार, हाड वाकणे, गादी सरकणे याविषयी आणखी काही समस्या असतील ते भंडारी सरांशी नक्कीच संपर्क साधू शकतात. त्यांना संपर्क साधण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर दिला आहे, तसंच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलात त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला आपला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि याविषयी तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तेही कमेंट करा. आपण ते प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि मंडळी, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सहकार्यामुळे अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलने 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पाही गाठलेला आहे. असंच प्रेम, असंच सहकार्य आमच्यासोबत राहू द्यात. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि असंच सहकार्य आमच्यासोबत राहू द्यात. धन्यवाद.